अमर भारत तालसुरे या दोन बलाढ्य अशा संघांमध्ये चुरशीचा सामना होणार आहे. मित्रांनो, दोन्ही संघ आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले नावाजलेले संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये उत्कृष्ट आणि नावाजलेल्या अशा खेळाडूंचा भरणा आहे. अमर भारत तालसुरे या संघाच्या क्षेत्ररक्षणात चढाईवर गेलेले 3 नंबरचे संघर्ष क्रीडांगण केळशीचे खेळाडू चढाई करून परत गेल्या. त्याला प्रत्युत्तर 18 नंबरची जर्सी परिधान केलेला अमर भारत तालसुरे या संघाचा खेळाडू आणि त्याला उत्कृष्ट असे फक्कर झालेले आहे. केळशी संघाच्या खेळाडूंकडून उत्कृष्ट पकडीचा नमुना आणि परत एकदा चढाईवर जातोय तो 3 नंबरची जर्सी परिधान केलेला संघर्ष केळशी या संघाचा अनुभवी आणि फार चपळ असा खेळाडू चढाईवर गेलेला आहे. 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात चढाई करून परत एकदा परत आलेला आणि जगतो खुद्द अमर भारत तालसुरे या संघाचा लाले उत्कृष्ट चढाईपटू आपली खेळाची चमक आपल्या संघासाठी कितपत योग्य त्या पद्धतीने दाखवतोय पाहूया. आता जो चढाईवर आलेला खेळाडू आहे तो दापोली तालुक्याचे आपले माजी खेळाडू आणि तालुका अध्यक्ष सन्माननीय प्रभाकर दादा लाले यांचे चिरंजीव आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून परत एकदा 3 नंबरची जर्सी परिधान केलेला संघर्ष केळशी या संघाचा खेळाडू चप्पल अशा गतीने उंच उडी मारून मित्रांनो, ज्या खेळामध्ये मारली जाते हनुमान उडी त्यालाच म्हणतात खेळ कबड्डी. आणि कायसा तो प्रयत्न केळशी या संघाच्या खेळाडूंनी करून पाहिला, मात्र त्याला अपयश आला आणि परत एकदा अमर भारत तालसुरे या संघाचा 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू झिप्पा असा शरीरयष्टीचा मध्यम उंचीचा खेळाडू तो खाट करण्याचा प्रयत्न आणि परत एकदा आपल्या मैदानात बंटी आंबेकर 4 नंबरची जर्सी परिधान केलेला बंटी आंबेकर हा खेळाडू स्वतः आपल्या संघाची पूर्ण जबाबदारी सांभाळून सुरुवातीपासून शेवटपर्यंत फायनलकडे संघ नेण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा खेळाडू. मी गेल्या अनेक वर्ष या खेळाडूला पडतोय. सुरुवातीला तो शांत आणि संयमी असतो, मात्र आपला खेळाडू डाव जर कुठे घसरत असेल असं वाटला तर मात्र हा खेळाडू फार आक्रमक होतो आणि परत एकदा त्याला प्रत्युत्तर म्हणून संघर्ष केळशी या संघाच्या क्षेत्ररक्षणात 18 नंबरची जर्सी परिधान केलेला मध्यम उंचीचा 18 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू इकडून तिकडे मात्र त्याला काहीसा अपयश आलेला आहे आणि उत्कृष्ट असा पकडीचा नमुना दाखवलेला आहे तो संघर्ष केळशी या संघाने. परत एकदा पिंट्या आंबेकर आणि बंटी आंबेकर हे दोघे सख्खे भाऊ आहेत आणि निशान 3 सख्खे भाऊ एका संघात आपली धुरा सांभाळतोय. मित्रांनो, कबड्डीची ओळख हीच आहे की मांडीत ठोकून मी किती बलवान हे दाखवण्याची तयारी ठेवा. ज्या खेळाडूमध्ये हिंमत आहे तोच खेळाडू फक्त मांडी ठोकू शकतो मैदानात. परत एकदा लाले प्रथमेश प्रभाकर लाले 17 नंबरची जर्सी परिधान केलेला प्रभाकर दादा यांचा चिरंजीव प्रथमेश लाले चढाईवर आलेला पाहूया. एकेकाळी फार उत्कृष्ट अशी चढाईपट्टू असलेला खेळाडू हा तो शांत आणि संयमी अशी खेळ दाखवतोय. परत एकदा प्रत्युत्तर म्हणून पिंट्या आंबेकर 18 नंबरची जर्सी परिधान केलेला पिंट्या आंबेकर. मित्रांनो, संघर्ष केळशी या संघात सख्खे 3 भाऊ खेळत आहेत. पिंट्या आंबेकर, बंटी आंबेकर आणि निशान असे 3 सख्खे भाऊ एका संघात आपला खेळ दाखवत आहेत. पाहूया संघर्ष केळशी या संघाला प्रत्युत्तर म्हणून चढाईवर आलेला अमर भारत तालसुरे या संघाचा 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू
संघर्ष केळशी या संघाची एक ओळख आहे ती म्हणजे उत्कृष्ट चढाईपटू या संघाने तयार केलं. त्याचप्रमाणे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण हा या संघाचा एक नावलौकिक आहे. चालू असलेल्या सामन्याचा पंचपरीक्षण म्हणून कामपदाचे दादू सुरू आणि सन्माननीय विपुलजी सुर्वे साहेब फार उत्कृष्ट असे नावाजलेले पंच आहेत. परत एकदा केळशी या संघासाठी 2 गुणांची भर करून 3 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्या परत एकदा 1 नंबरची जर्सी परिधान केलेला अमर भरत कारसूर या संघाचा खेळाडू आपल्या उंचीचा आणि ताकदीचा पुरेपूर फायदा करून घेतो का ते आपल्या संघासाठी पाहूया. पंचांचा इशारा रायडर बाद. परत एकदा 3 नंबरची जर्सी परिधान केलेला संघर्ष केळशी त्या संघाचा खेळाडू अनेक वेळा सतत चढाईवर येऊन गडी बाद करण्याचा त्याचा हातखंड आहे. संघर्ष केळशी या संघात खेळून त्याचा तो अनुभव आणि परत एकदा त्याने खरोखर एक गडी बाद करून आपल्या संघाकडे परत एकदा 1 गुणांची भर केलेली आहे. प्रत्युत्तर म्हणून एकाकी राहिलेला लाली त्याच्या बोनस काढण्याच्या प्रयत्नात प्रथमेश लाल्याला पकड पडलेला खेळाडूंचा काहीसा अपील होता. मात्र मित्रांनो इथे काही रिप्लेची व्यवस्था नसल्या कारणाने आपल्याला ते काही दाखवण्यात येणार नाही. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. परत एकदा पिंट्या आंबेकर 11 नंबरची जर्सी परिधान केलेला संघर्ष केळशी या संघाचा खेळाडू गेले अनेक वर्ष सातत्याने संघर्ष केळशी हा संघ नावारूपाला आणणारा एक 2 भावांपैकी एक पिंट्या आंबेकर आणि दुसरा बंटी आंबेकर. परत एकदा आपल्या खेळाडूंना काहीसा कानमंत्र देताना दिसत आहे. परत एकदा खेळ चालू झालेला 18 नंबरची जर्सी परिधान केलेला अमर भारत कारसूरचा खेळाडू उत्कृष्ट अशी चढाई असलेला चुनुकदार मध्यम उंचीचा आणि भरदार शरीर यष्टीचा असा खेळाडू पाहूया. जलद गतीने चढाई करून गडी टिपण्याच्या प्रयत्नात काहीसा अपयशी ठरला. परत एकदा त्याला प्रत्युत्तर म्हणून सतत चढाईवर जाणारा 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा संघर्ष केळशी या संघाचा भरदार शरीर यष्टीचा असा खेळाडू आणि मध्ये घुसून गडी बाद करण्याचा प्रयत्न हा त्याचा हातखंडा आणि तो त्याने त्याच्यात यशस्वी झालेला आणि 1 गडी बाद करून आपल्या संघात तो परत दिला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून परत एकदा 18 नंबरची जर्सी परिधान केलेला अमर भारत कारसूर या संघाचा खेळाडू एकाच कोपऱ्यात घुसून दुसऱ्या कोपऱ्यावर लक्ष ठेवणारा उत्कृष्ट असा चुनुकदार मध्यम बांध्याचा मध्यम उंचीचा असा खेळाडू आपल्या संघात परत एकदा परतलेला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पिंट्या आंबेकर 11 नंबरची जर्सी परिधान केलेला पिंट्या आंबेकर शांत संयमी. मित्रांनो ह्या पिंट्या आणि बंटी आंबेकर या 2 खेळाडूंची एक ओळख आहे. ते 2 खेळाडू सहजासहजी रागात येत नाही किंवा जास्त रिस्क घेत नाहीत. मात्र जेव्हा आपल्या संघाचा डाव कुठे घसरतोय असं जेव्हा त्यांच्या लक्षात येतो तेव्हा त्यांच्या जीवाची बाजी लावून खेळतात. ते अशा पद्धतीने काहीसा पंचांचा इशारा येतोय अमर भारत कारसूर या संघासाठी की थर्ड रेडचा इशारा. मित्र 1 गुण कमवलाच तर आपल्या संघाच्या क्रीडांगणात परत शिरण्याच्या तुला बाहेर बसावं लागेल आणि त्या पद्धतीने काहीसा आटोकाट प्रयत्न चाललेला आहे. तर 1 नंबर जर्सी परिधान केलेल्या खेळाडूचा हा प्रयत्न पाहूया. एकाच कोपऱ्यात थोडं घुसून गडी बाद करण्याचा प्रयत्न
खेळाडूंनी काहीसा अपील करण्याचा प्रयत्न केला, मात्र दादू सुर्वे सुद्धा तेवढ्याच अनुभवी असे पंच आहेत आणि त्यांचा पंचांची कामगिरी चोख बदलण्यात हातखंड आहे. त्यांनी दिलेला निर्णय कधी सहजासहजी चुकत नाही. कसा खेळाडू इशारा देतोय की मी एक गडी कॉन्फिडन्स मध्ये बाद केलेला आहे. समोरच्या गड्यानं हो म्हणू दे किंवा नाही म्हणू दे, कॉन्फिडन्स मध्ये बाद केलेला आहे. तेव्हाच तो खेळाडू रायडर लॉबीमध्ये जातो आणि अशा पद्धतीने त्याचा निर्णय योग्य आहे. एक गडी बाद करून तो आपल्या पॅव्हलियनमध्ये परतला. परत एकदा प्रत्युत्तर म्हणून 18 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू बाद झालेला. यानंतरचा होणारा सामना अंतिम सामना असेल श्री साई वनन. श्री साई वनन या संघासाठी पहिला पुकार आहे. श्री साई वनन हा संघ अंतिम फेरीत गेलेला आहे आणि त्या संघासाठी हा पहिला पुकार आहे. श्री साई वनन या संघाला याची नोंद घ्यावी त्यांनी. परत एकदा मित्रांनो, कबड्डी या खेळामध्ये शिस्तप्रियता असते ती यालाच म्हणतात. अमर भारत ठाकूर या संघाच्या खेळाडूंनी स्वतःहून डिक्लेअर केले की मी सुद्धा भाग आहे. कबड्डी खेळामध्ये मित्रांनो शिस्तबद्ध संघ अशी एक ट्रॉफी देण्यात येते आणि त्या ट्रॉफीचा कारण एक असतो की कोणती टीम किती तुल्यबल असो किंवा त्याच्यामध्ये खेळाडू किती मोठे असू देत, मात्र ती किती शिस्तबद्ध पद्धतीने आपला खेळ दाखवते त्याच्यावरती हारलेल्या संघाला सुद्धा शिस्तबद्धतेची ट्रॉफी देण्यात येते. अशा प्रकारे कबड्डीचा खेळ खेळत असताना खेळाडू किती उत्कृष्ट असला किंवा बलाढ्य असला तरी त्यांनी आपली खेळी ही शिस्तबद्ध पद्धतीने दाखवता आली पाहिजे. परत एकदा 18 नंबरची जर्सी परिधान केलेला मध्यम उंचीचा खेळाडू मात्र तो काहीसा सतत अपयशी ठरतोय. अमर भारत ठाकूर या संघाचा खेळाडू. प्रत्युत्तर म्हणून 3 नंबरची जर्सी परिधान केलेला संघर्ष केळशी या संघाचा खेळाडू उत्कृष्ट असा रायडर आहे, उत्कृष्ट असा चढाईपट्टू, सतत चढाईवर येतो. आणि मित्रांनो, कबड्डीच्या खेळामध्ये एक वेगळा विशेष गुण आहे, तो म्हणजे जेव्हा रायडरच्या चढाईपट्टूच्या अंगाला घाम फुटतो ना तर समोरच्या पकडणाऱ्याला पण घाम फुटतो. कारण जेव्हा किती पकड टाकणारा खेळाडू जरी पटाईत असला तरी जेव्हा रायडरला घाम फुटतो. या संघाचा 1 नंबरचा चढाईपट्टू आज कायचं अमर भारत ठाकूर या संघाच्या खेळाडूंना कुठे स्वर व्यवस्था दिसत नाहीये. सतत पकड होऊन सतत अपयशी ठरतात ते अमर भारत ठाकूर या संघाचे खेळाडू. परत एकदा थर्ड रेडचा इशारा येतोय संघर्ष केळशी या संघासाठी. चढाईवर गेलेला खेळाडू 3 नंबरची जर्सी परिधान केलेला संघर्ष केळशी या संघाचा खेळाडू अमर भारत ठाकूर या संघाच्या क्षेत्ररक्षणात यशस्वी होऊन तो आपल्या मैदानात परत एक गडी बाद करून खोलवर घुसून कोपऱ्यात गडी बाद करून परततोय. त्याला प्रत्युत्तर म्हणून धन्यवाद. चला या ठिकाणी दुसऱ्या सत्राचा खेळ तितकाच महत्वपूर्ण आहे, परंतु सध्या स्थितीमध्ये स्कोर कार्ड कडे आपण लक्ष दिलं तर 1 या बुडत संख्येवरती अजून देखील सिंगल डिजिट मध्ये या ठिकाणी अमर भारत टासुरेचा संघ पाहायला मिळतो आणि अशी सिच्युएशन सातत्याने पाहायला मिळत नाही अमर भारत टासुरे संघाच्या माध्यमातून. आज अमर भारत टासुरे संघासाठी गौरी सणास अनुपस्थित आहे. हा खेळाडू देखील अनुपस्थित पाहायला मिळतोय, त्यामुळे थोडासा चढाई मार्ग वरती थोडीशी बॅकफुटल्या श्रेयस आपल्याला दाखल झालाय, पण तो देखील थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे. तर दुसऱ्या बाजूला खूप सारी स्टार्कर्स लगेच संघर्ष घ्यायची सगळ्या मॅच मध्ये अगदी अग्रेसर झालेला पाहायला मिळतोय. 22 या गुणसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. आज मात्र आविष्कार त्या ठिकाणी उपस्थित आहे, तो देखील यंदाच्या अंगामध्ये थोडासा दुखापतग्रस्त पाहायला मिळाला, त्यामुळे तो देखील अजून देखील मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करू शकला नाहीये. त्या ठिकाणी आपण पाहतोय
संजोग खेळाडू या ठिकाणी माघारी परतल्या. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 सिद्धेश जिमी या ठिकाणी पाहायला मिळतोय. गेली 2 अंगावर अगदी जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू, अनेक साऱ्या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू समान सातत्याने आपल्या नावावरती करणारा खेळाडू जिमी या खेळाडूला आपण पाहिलंय. पुन्हा एकदा रनिंग हँड टाईप सक्सेसफुल होईल. प्रथमेश या खेळाडूला टिकलं जाईल. कुणाची कमाई गगन संघर्ष केसी संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना, या संपूर्ण स्पर्धेची अंतिम फेरीची लढत यानंतर आपल्या सर्वांना अनुभवायला मिळणार आहे. ज्या ठिकाणी श्री साई वडन संघ ऑलरेडी क्वालिफाय झालाय, विराजमान झालाय अंतिम फेरीच्या सामन्यासाठी. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी दुसरा पुकार दिला जातोय. श्री साई वडन संघ खेळण्याच्या दृष्टीने हा दुसरा पुकार दिला जातोय. तर मैदानाच्या आतमध्ये जो संघ या ठिकाणी विजयी होईल तो संघ यानंतरची अंतिम फेरीची लढत श्री साई वडन संघासमोर खेळेल याची आपण नोंद घ्या. आणि जो संघ विजयी होईल तो संघ मैदानावरच थांबेल याची आपण नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी अजून एक कॉल आउट घेतला जातोय. स्कोर कार्डकडे जाऊया. केशीचा संघ वेगळा आपण पाहतोय. अमर भारत टासरे संघाच्या माध्यमातून चढाई मार्गवरती ज्या खेळाडूला त्या दरम्यान पंचांचा इशारा येतोय. सामना संपल्यास शेवटची 5 मिनिटे. श्रेयस लाले या खेळाडूची आपण चर्चा करत होतो. किशोर गटामध्ये सलग 2 वर्ष रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा परतला अजून एक खेळाडू आहे, ज्याला पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय. स्टार्टिंग 7 मध्ये जागा मिळाली, त्यानंतर मात्र आपण पाहतोय बेंच वरती देखील आपण पाहतोय सातत्याने बसवलं गेलं असं श्वेतेश लाले या खेळाडू देखील किशोर गटामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू पाहायला मिळतो. अमर भारत टासरे संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ऋतिक शिंदे, बिंटे आंबेकर यांना आपण पाहतो सातत्याने रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रौढ गटामध्ये प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्या दरम्यान पंचांचा इशारा आलाय. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे आणि दुसरा पुकार हा श्री साई वडन संघाला दिला गेलाय. आपण नोंद घ्या. चालू मॅच मध्ये विजेता संघ हा मैदानावरच थांबणार आहे. आपण तयार व्हायचे. तुम्हाला तिसरा आणि अंतिम पुकार मिळतात. आपण पर्यंत क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. या ठिकाणी व्हॅलिड रेड रिकाम्या त्याला माघारी पडते. आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 10 या खेळाडूला आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतोय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. शेवटच्या 3 मिनिटांमध्ये गेली लढत थोडासा एकतर्फी सामना. गजान संघर्ष केसी संघाचा पुन्हा एकदा या ठिकाणी बोलबाला या मॅच मध्ये पाहायला मिळाला. दबदबा प्रस्थापित केलाय. त्याला विंडोज आहे बघायचं. थोडासा या ठिकाणी एकतर्फी पाहायला मिळतो. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. औपचारिक शिल्लक आहे. थर्ड रेड सामना संपायला शेवटचे अंतिम मिनिट. गजान संघर्ष केसी संघ आपल्याला मिळून जाईल. या संपूर्ण स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा दुसरा संघ आपल्याला मिळून जाईल. यानंतरची अंतिम फेरीची लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. ती मात्र गजानन संघर्ष केसी आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री साई वडन. पंचांचा इशारा येतोय. सामना संपेल आणि गजानन संघर्ष केसी या संघाला विजय मिळवत दाखल झाला अंतिम फेरी.